हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये, जो की माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला कळसुबाई शिखरांची पूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत. याची उंची 1646 मीटर आहेत, म्हणजे 5400 फूट आहेत मित्रांनो. हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उपस्थित आहे. तर मित्रांनो, तुम्ही येथील घरं बघू शकता, जे की मातीचे आणि कौलाचे आहेत मित्रांनो. या घरात राहण्याचं जे सुख आहे मित्रांनो, ते कुठंच नाही, ते आपल्या घरांमध्ये सुद्धा नाही मित्रांनो. तर आपण चाललो आहे पायथ्याशी, जे की गाड्या पार्किंग लावण्यासाठी आपण आता चाललेलो आहे. आणि फायनली आपण गाड्या पार्किंग लावलेल्या आहेत. तर 2 व्हीलरचे 50 रुपये आणि 4 व्हीलरचे 100 रुपये तिकीट आहे मित्रांनो. मी तुम्हाला पावती दाखवतो मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. हे बघा मित्रांनो, भाताची शेती. ही भाताची शेती आहे. भात हो, रोड तर चालायला बिलकुल नाही इथं. आईला सटकला ना भाऊ, खाली पडून गेला तो. बोटवाला झालं, चालत खाली नको पडायला. बोटाचं नाही, बोट लिहिता येईल नाही का? हां, खाली पाणी चालू आहे. करे कुठं जायचंय? काय हात वर कर. बॅगेत टाकतो. मित्रांनो, ही आहे कळसुबाई गडावरची पहिली पायरी आपली. चला मित्रांनो. तर मित्रांनो, हा आहे आपला पहिला टप्पा आणि ते पोचल्यावरती आपल्याला जुना कळसुबाईचं मंदिर लागतं मित्रांनो. हे गडाच्या एकदम पहिल्या टप्प्यावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला कळसुबाईचे दर्शन करवतो. बघा मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही यायचे दर्शन घ्या. मित्रांनो, येथे आईचं शिखर आणि फोटो ठेवलेला आहे मित्रांनो. हे आपल्याला मंदिर आहे मित्रांनो आणि शिड्या वगैरे आहेत मित्रांनो. तर मी माझा पहिल्यांदा प्रवास आहे मित्रांनो. तर चला मग बघूयात मित्रांनो. आता तर मित्रांनो, आपण नुकतंच आईचं जुना मंदिर ओलांडल्यावरती आपल्याला पहिलीच कमान वरती शिखर चढण्यासाठी लागते मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो. आणि इथंही
पाटी लावलेली आहे मित्रांनो माहितीची. तर मित्रांनो चला आपण इथं हॉटेल पण आहे मित्रांनो. तुम्हाला समजा भूक वगैरे लागली तर तुम्ही इथून किंवा पाणी व बॉटलसोबत घेऊ शकता मित्रांनो. पण तुम्हाला त्याची गरज नाही मित्रांनो, कारण की झऱ्याचं पाणी पिण्याचा जो आनंद आहे ना मित्रांनो, तो आनंद कुठेच नाही मित्रांनो. तर आपण घेतले आहे फक्त एक पाणी बॉटल, जे की सरावासाठी घेतलेली आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला जिथं बोट दाखवलं मित्रांनो तिथं आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो ही माझी आणि हा बघा मित्रांनो भोकड. तर मित्रांनो हे फूल मला आईच्या पायथ्याशी सापडलं होतं मित्रांनो. हे फूल मी सोबत घेतलं होतं, कारण की मित्रांनो इथं ऑक्सिजन लेवल खूप कमी असतो. तर माणसाला खूप दम लागतो आणि दमामुळे माणूस चालू शकत नाही. तर मित्रांनो फुलाचा वास घेतला तर आपण चालू शकतो, कारण की पॉझिटिव्ह एनर्जी येते माणसामध्ये. तर मित्रांनो इथं काहीतरी नोटीस लावलेली आहे आणि मित्रांनो आपण पुढे चालू ते हमारे घ्यायगे. मित्रांनो इथं झालं आहे असं की आपल्याला चालून चालून पाय खूप थकले आणि आता आपल्याला मित्रांनो ह्या दोन्ही साईडनं शिड्या लागते मित्रांनो वर चढण्यासाठी. तर फायनली मित्रांनो आपण एक पायरी ओलांडली आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो स्वर्ग कसं असतो ते. हे जे दिसतंय ना तिथं आम्ही गाड्या लावलेल्या मित्रांनो. आणि शिडी बघा मित्रांनो, खूप छान केलेलं काम आहे मित्रांनो इथे. हे बघू शकता मित्रांनो पुढचं काहीच दिसत नाही. किती लांब बघितलं, आपला जवळचा जोडीदार आपल्याला दिसत नाही मित्रांनो इथे. वातावरण असं आहे ना की सगळं धुक्यांनी साजलेलं आहे. हे शिखर खूप भारी आहे मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की या. तर चला मित्रांनो आपल्याला ओढ लागली आहे आईच्या दर्शनाची. तर मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगतो की कळसूबाई शिखरावर देवीचे एक छोटेसे मंदिर आहे आणि या मंदिराला कळसूबाई माता किंवा कळसूआई असेही म्हणतात. कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील हे एकमेव पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. आणि अनेक ट्रेकर या शिखरावरती ट्रेकिंगसाठी येतात. हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जातात मित्रांनो.
इकडं पहा. फोटो काढायचे ना आपल्याला. चला टाकते ना आता. चल फोटो काढायचे तो वर तुम्ही व्हिडिओ काढू कळसूबाई शिकत आता फिरव ना इकडे थोडं. ब्रँड इज ब्रँड. तर मित्रांनो आम्ही निघालोत आता शिड्यांनी खाली. हे पत्र दिसत आहे का? इथं आमचे भाऊ बसलेले आहेत जे की आमच्या जेवणासाठी वाट बघत आहे केव्हाची सकाळपासून. आणि हे जे बघताय गाव इथं आम्ही गाड्या लावलेल्या आहेत मित्रांनो. मी तुम्हाला काही वेळ दाखवतो. हे बघा मित्रांनो गाव कसं दिसतं बघा मित्रांनो, एकदम छोटंसं. याचं एक नजर आहे की आपण खालून वरती बघतो तर आपल्याला सेंटर नाही दिसत डोंगरात शिखरांचा, आणि वरतून गाव पूर्णपणे दिसते. तर चला मित्रांनो आम्ही चाललो आहे खाली. तर मित्रांनो आपण शिखरावरून उतरतात आहात, पण हा भंडारदऱ्यामध्ये येते रूम घेतला आहे. याचं रेंट पण खूप चांगलं आहे आणि रूम पण 2 खोल्या आहे मित्रांनो. रूम पण खूप छान आहेत आणि आम्ही रूमवाल्या मालकांना जेवणासाठी ऑर्डर दिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण जेवायला बसलो आहे फायनली. तर मित्रांनो या मैफिलीवर एक गाणं बांधतच मित्रांनो शेवट. ओके मी काय म्हणतो त्या भातावर झाकणी टाकून द्या लगेच.